कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुवा विठ्ठल सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा परवा विठ्ठल परवा माधव परवा माधव परवा विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आगार सुखाचे आगार सुखाते आगार सर्व सुखाचे आगार वापर कुमा देवी वापर कुमा देवी वारा त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा बापर कुमार देवी वार बापर कुमार देवी वार त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल त्वा माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा विठ्ठल बरवा जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण 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 जय राम जावे तेथे कपाळ सारीसे जेथे जावे तेथे कपाळ सारी जेथे जावे तेथे कपाळ सारीसे लाभतो विशेष संता संगे नामतोरी गीता संता संगी नामतोरी गीता संता संगी जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे कपाळ सारीसे जेथे जावे तेथे कपाळ सारे जेथे जावे तेथे कपाळ सारीसे लाभतो विशेष संता संगे नाम तो गीते संता संगी नाम तो गीते संता संगी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य हरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती पूर्व सानुकूळ पुण्य हरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपदते ते अंतराय रूढ नुपजे देते अंतराय मूळ नुपजे देते भाग्य तरी नवेदन पुत्र दारा भाग्यतरी नव्हे धन्य पुत्र दारा भाग्य तरी नवेदन पुत्र भाग्यतरी दारा नव्हे धन पुत्र दारा निकटवास बरा संता पाये निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई पुण्य जरे होते सानुकूळ जरी होती सानुकूळ पुण्य जरे होते पूर्व सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपदते ते अंतराय मूढ नुपजते ते अंतराय मूढ नुपजते ते तुका म्हणे येथे करावी मिरासी तुका म्हणे हिची करावी निराशी तुका म्हणे येथे करावी तुका मिरासी म्हणे हिची करावी मिराशी बळी संता पायी द्यावा देवा बडी संतापाची द्यावा जीव बडी संतापाची द्यावा जीव पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपदते ते अंतराय मूढ नुपजते ते अंतराय मूढ नुपजते ते हरे विठोबार कुमार हरे
धोब्बा रखुमाई धोब्बा रखुमाई धोब्बा रखुमाई धोब्बा रखुमाई धोब्बा रखुमाई धोब्बा रखुमाई भजन करा विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल गाणे वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल जावे तेथे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संता संगे ऐकतात ना जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संता संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे पुढचं एकदम विशेष आहे भाग्य तरी नोहे भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई परंतु काय लागतं त्याच्यासाठी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणेची करावे मिरासी तुका म्हणेची करावे मिरासी बळे संतापाई द्यावा जीव द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे विमरथ्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं बसे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमनमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते कलावद जीव धार्तावतार कलाकांकते ज्योति कामोदि वक्त्रम कलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, निवृत्तीनाथा ते चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण निवृत्तीनाथा ते चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, राम म्हणता रामची होई जय, पदी वैसोनी पदवी घेई जय, ऐसे सुख वचिनी आहे विश्वास अनुभव पाये, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा देवा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संता संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, माण भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे, पंचम वेद निर्माते, पंचम पुरुषार्थ असणारे, नवे नवे संपूर्ण जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला, किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी, वमणते मणी बैसलेसी, अशा उक्तीवर धरणारे नवे नवे, काशी के गला जाती ती, मथुरा में मस्जिद होती थी, अगर एक शिवाजी नहीं होते तो सबके होती थी, असे असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे देहुनिवासी वैराग्यमूर्ती तुकोबाराय महाराज, तुम्हा आम्हाला या मानवी जीवनात आल्यानंतर आपण कुठल्या प्रकारे कोणाची संगती केली पाहिजे आणि कोणाची शरणागती केली पाहिजे, नुसती शरणागती करून नाही, कोणाच्या संगतीत गेल्यानंतर वेळ आली, जीव देण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु आपला उद्धार करून घेतला पाहिजे याचं वर्णन करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय देतो तो असा, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या नाशिक पुण्यनगरीतील आपलं
राधाकृष्णनगर. राधा मेरी स्वामिनी मैं राधे का दास. पुढे काय, जन्म जन्म मोही. अशा असणारं आपलं राधाकृष्णनगर. या राधाकृष्णनगरी नगरामधील अतिशय पावन आणि प्राचीन असणारं आपलं जाईचा मारुती. खऱ्या अर्थाने आधी मंदिर तिथे होतं, परंतु सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या अथक प्रयत्नातून आपलं एवढं भव्य दिव्य असं जाईचा मारुती आपण इथे मंदिर बांधलंय. अतिशय गोड असा आनंद वाटतोय ना. आपल्याला कितीही पाऊस येऊ देत, पावसाने कितीही जोर करू देत, तरी सुद्धा आपल्याला जागा कमी पडणार. खऱ्या अर्थाने आनंद वाटतो. आपलं स्वप्नाचं फक्त दिसायला स्वरूप म्हणताना आपल्याला वाटत असेल महाराज की आम्ही आमचं पहिलंच वर्ष आहे, आमचं दुसरंच वर्ष आहे. परंतु मीही फिरत असताना, जास्त नसेल फिरत, परंतु थोड्या प्रमाणात फिरत असताना बघितलं इथे असलेला नागरिकांचा उत्साह, इथे असलेल्या लोकांचा, महाराज लोकांविषयी म्हणा किंवा सर्वांविषयी असलेला एक आदर, आपुलकी, सर्व काही बघता असं वाटतं की इथे गेल्या बऱ्याच वर्षापासून सप्ताह. नाही तर महाराज आम्ही करोडोंच्या बंगल्यांमध्ये जेवण्यासाठी सुद्धा जातो. आमच्याकडे बरेच सातपूरचे मंडळी आलेले बरं का, विशेषत्वाने आले. करोडोच्या बंगल्यांमध्ये आम्ही जेवणासाठी जातो, परंतु तिथे तुमच्या एवढं प्रेमच मिळेल याची गॅरंटी. महाराज गरीबा घरची चटणी भाकरी मिळेल, परंतु त्यामध्ये काय असतं, प्रेम असतं. माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा प्रेम लागतं आणि ते प्रेम तुमच्याकडे. महाराज ही कृपा सरळ नाही. ही कृपा होत असताना प्रथमतः बघितलं आपल्याकडे एक नाही. कालपर्यंत मी ऐकलं एका संतांचं, एका सद्गुरूंचं आपल्या इथं कृपाछत्र असं नाही. पहिले संत आहेत कोण माहिती का आपल्याकडे आधीपासून असणारे प्राचीन कोण होतं, काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाव्या सुबटा असणाऱ्या हनुमंतरायांनी तुम्हाला दिलेली बुद्धी. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला हनुमंतराय काय तुमच्यासाठी तुमच्या सोबत काय बोलू शकत, तेवढे आपली ही काही भक्ती काय वाटतं काय नाही म्हणतात राव. एखादा म्हणत नाही अहो अशी भक्ती करेल की पुढच्या वर्षी हनुमंतरायांची गदाच माझ्याकडे असेल. सरळ नाही म्हणतात ना तुम्ही. प्रयत्न तर करा. अरे प्रयत्न केल्याने काय होत नाही. अरे चहा विकणारा सुद्धा काय हुशार आहेत राव. त म्हटलं की काय, अहो तपिला नाही, त म्हटलं की तत्वज्ञान. मला का आठवलं माहिती का, आपल्याकडे आज जरांगे पाटील विनोदाचा भाग सोडा, हे त्यांच्याच गावातले माणसा दिसायला पण तसे फक्त केस वाढवले. काय सांगतोय, ठरवलं तर काहीच अशक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास होतो का म्हणे. असू देत, मी काय सांगतोय, तुम्हाला हनुमंतराय स्वतः तुमच्याशीच डायरेक्ट संवाद होऊ शकत नव्हता, म्हणून देवाने काय योजना करावी, काय बघावं बघा. सद्गुरु वाचोणी संसारी तारक असेची निशंक आन. महाराज तुमच्या भागामध्ये, तुमच्या जाईच्या मारुतीच्या या मंदिरातील या लोकांचा भाग्याचा उदय जे हे थोडे संत पाय. महाराज त्या दिवशी आपल्या त्यांचं मुख्य गाव होतं, त्यांचं मूळ गाव होतं कोळपिंपरी, बरोबर. एवढ्या लांबून येणार एखादा महात्मा हा इतरत्र न जाता इथेच का यावा, इथेच का यावा, त्याच्यासाठी आजचा अभंग घेतला. महाराज म्हणतायत इतका लांबून येणारा महात्मा जळगाव जिल्हा, बरोबर, धारणगाव तालुका, बरोबर, धरणगाव बरोबर, धरणगाव तालुका आणि गाव असेल कोळपिंपरी. तिथून येणारे एवढे मोठे महात्मे ते इथेच काय हवे. तुम्हाला सांगू, याच्यासाठी संत महात्मे भेटण्यासाठी महाराज काय सांगतात,
पूर्व पुण्य जरी होतीच अनुकूळ अंतराय म्हणून उपजित ते. तुमचं कुठेतरी तुमच्या अंतकरणामध्ये तुका मने होता ठेवा आणि तो या भावा नाही भावा. बऱ्याच जणांना समजेल काही नका आल्यापर्यंत बरोबर. तो या भावा, अरे तुमच्याकडे काहीतरी असलेलं तुमचं पूर्व पुण्य म्हणून तुम्हाला सद्गुरु सच्चिदानंद महारू आबांचं जास्त नसेल परंतु एक वर्ष का होईना त्यांचा सहवास, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन तुमच्या सोबत होतं. नवे आजही ते शरीर रूपाने नसतील परंतु आजही ते तुमच्यामध्येच आहेत. का सांगतोय दादा, काय सांगतोय महाराज? विशेषत्वाने एवढं चैतन्य येण्याचंच कारण आहे की संत महात्म्यांचे लागलेले पाय. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाय. महाराज आमच्या माता मावल्या एवढ्या किती वाजता ज्ञानेश्वरी पारायण स्टार्ट होतं? 1 वाजेपासून किती वाजेपर्यंत? 1 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत इथे ज्ञानेश्वरी पारायण करतात. त्यानंतर घरी जाऊन लगेचच हरिपाठाला हजर राहतात. मला सांगा त्यांचा या 7 दिवसामध्ये किती सिरियल बघायचे राहून गेले असतील एपिसोड. एवढा मोठा त्याग तुम्ही तुमच्या जीवनात करून येत आहेत का? पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. महाराज म्हणतात की संत महात्मे येण्यासाठी सुद्धा कुठेतरी पूर्व पुण्य लागतं. तुमच्या या मंडळाचं खऱ्या अर्थाने आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण की ते महारू आबांसारखे संत महात्मे तुम्हाला भेटले, तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आता तेच नेतृत्व पुढे चालत असणाऱ्या आमच्या गुरु भगिनी कुमारी वैष्णवी दिदी सोनवणे त्यांचं गोड असं आपण कीर्तन ऐकलंय. मला खरंच सांगा आजचं काय 15-20 हजार रुपयाचं पाकिट असेल तुम्हाला देऊन टाकत मी, फक्त त्यांनी कोणता अभंग घेतला होता तेवढं सांगा. 5 मिनिटं वेळ येतो. आणि आपल्या कीर्तनात मी गेल्या काही वर्षांपासून इतकी विशेष सोय चालू केलेली मावशी. आता तुमच्या गावात देत नाही कारण की खूप करोडपती लोक आहेत. मी बघा अभंग जरी मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर जरी दिलेत ना तरी सुद्धा आपल्याकडे कीर्तन झाल्यानंतर बॅग कुठे गोरख बरेच सोन्याचे नाही बरं का, बरेच चांदीचे नाणे चालता बोलता. तुम्ही लक्षात ठेवायचे किती प्रश्नांचे उत्तर दिले, पाय पडायला आलं की तेवढे घेऊन जायचे. अभंग सांगा, अभंग नाही तुम्ही नाही तुम्ही मध्ये बोलायचो नाही. काय होता अभंग मावशी? तुम्ही पण नाही. तुम्हाला सांगू तुम्ही विसरतात म्हणून आमचं बरं आहे. तुम्ही ज्या दिवशी लक्षात ठेवलं मग आम्हाला एवढं झालं खरंय खरंय ठाला विठाला गोड असं आयोजन नियोजन करतात. आपले इथे असणारे आपले अध्यक्ष पोपटराव काका जेजूरकर असतील, निमसे काका असतील, त्यानंतर आमचे गोरख भाऊ मंडळ असतील, त्यानंतर अजून असणारे आमचे भाबड काका असतील. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण सर्व सप्ताह कमिटी असेल, त्यानंतर भागातील या राधाकृष्ण नगरमधील सर्वजण महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांच्या अथक प्रयत्नातून चालूच झालेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह याचं वर्ष जरी दुसरं असेल परंतु त्याहीपेक्षा आनंद इथे वाटतोय. आजचा आपला खऱ्या अर्थाने बघितला तर आपल्या सप्ताहाचा आपल्या कार्यक्रमाचा 6वा दिवस आहे आणि आपल्या कीर्तन महोत्सवातील आजचा 3रा दिवस आहे. गोड असं काय ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. आपले मशे बाबा असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि ताईंच्या नेतृत्वामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. का हे सहजासहजी कोणी सांगितलेलं नाही. कोणी सांगितलंय? स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनसी. गोड असं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. का? संतांनी सांगितलंय, आपण त्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे चालतो. या प्रमाणात आपलं चाललंय. आनंद वाटतो. इथे सर्वजण टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी सर्वजण एकाहून बळी रे, मृदुंग वादकापासून विनेकऱ्यापासून तर इकडे आपल्या ताईंपर्यंत सर्वजण हजर राहत आहेत. सिस्टीमवाले दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे शूटिंगवाले दादा असतील. सर्वांचा आभार मानतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ जर बघितला यामधून एकच सांगतात, तुकोबाराम महाराज एवढंच सांगतात,
आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपलं प्रारब्ध घेऊनच येत असतो. आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपलं प्रारब्ध घेऊन येतो. परंतु एकच लक्षात घ्या म्हटले, या प्रारब्ध संपवायचा असेल तर एकच काय करायचं, संतांच्या संगतीत जा, तुम्हाला तिथे लाभ होईलच. लाभ होतो विशेष संत संगत. का महाराज ते संत सहजासहजी भेटतात का? महाराज म्हटले सहजासहजी संत भेटत नाही. त्याच्यासाठी काय लागतं? काय लागतं? त्याच्यासाठी इथे राधाकृष्ण नगर मध्ये जन्माला यावं लागतं. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे. काही लोक आले का, हो महाराज आमच्या घरी आमची पत्नी आहे, ती माझ्याकडे नका बघू. आमच्या घरी आमची पत्नी, आमच्याकडे धन दौलत, एवढा पैसा आहे की ठेवायला जागा नाही, एवढा पैसा आहे. मग महाराज म्हटले, अरे वेड्या, धन दारा पुत्र, अहो आम्हाला एक नाही 4 मुलं आहेत. मग महाराज म्हटले, यामध्ये तुमचं खरं नाहीये. मग महाराज म्हणतात, भाग्य तरी नोहे, धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. अरे संतांच्या चरणाशी लोटांगण घाल, तेच तुझं खरं भाग्य. महाराज म्हटले, का हो एवढंच करावं लागेल? एवढंच नाही, असं कर, काय तुला जीव देण्याची वेळ आली ना संतांच्या पायाशी, तरी सुद्धा स्वतःची तयारी कर. तुका म्हणे हेची करावी मिरासी, बळी संता पायी द्यावाजी विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य जीवन जगत असताना बऱ्याच वेळा असं होतं महाराज, बरेच वारकरी भेटतात, बरेच संतजन भेटतात, आणि एकच प्रश्न असतो, का हो महाराज आम्ही आळंदीची वारी आम्ही करायची, पंढरीची वारी आम्ही करायची, महिन्याची वारी आम्ही करायची, तरीच सुद्धा आमच्याच कपाळी पुढे काय, आमच्याच कंपाळामध्ये का म्हणून दुःख आहे, आम्हाला दुःख का भोगावं लागतं. आम्ही कोणाच्याच मध्ये नाही, काहीच नाही करत, आम्ही फक्त सतत देवाचंच भजन करतो. तो एकच लक्षात घ्या दादा, त्याला एकच उत्तर असेल आपलं, की तू जरी आत्ता काही करत नसेल, परंतु तुझं कुठेतरी असलेलं मागचं उरलेलं राहिलेलं कुठेतरी प्रारब्ध असेल, तुला आता ते चक्रवाढ व्याजाने फेडावं लागतं. बरोबर. महाराज म्हणतात एवढंच ना, मग का हो हे प्रारब्ध, अहो काहीतरी काय सांगतात तुम्हाला सांगू का, हे प्रारब्ध सगळ्यांना सुटत. मी आता त्या दिवशी सातपूरलाही बोलून गेलो, काही होतो तुम्ही सर्व जमतो, हे प्रारब्ध कोणाला सुटत नाही म्हटलं. काही संत मंडळी गेले, का हो महाराज एवढं आम्ही सर्व काही करतो. मग महाराजांनी सांगितलं एकच करा, काय करा, हा एवढा गाता घ्या आणि घरी जाऊन याचं वाचन करा. घरी गेले तर वाचन केलं, गाता पारायण केलं, त्यामध्ये असं झालं कमीत कमी 87% अभंग संतांच्या संगतीतच गेलं पाहिजे आणि आपला लाभ झाला पाहिजे. असे घ्या, लिहून घ्या. महाराज म्हटले, का हो तुकाराम महाराजांनी सुद्धा मागणी मागत असताना सुद्धा संतांची संगती मागितलेली. काय, देव बसे चित्ती त्याची घडावी, विसंगती नाही, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. याच्या पुढे काय म्हणतात महाराज, संत समागमे एखादी परी व्हावी त्याचे द्वारी श्वान याती. आता एक व्हिडिओ व्हायरल झाली होती बघा, ज्ञानोबाराय महाराजांच्या महाद्वारामध्ये एक श्वान होता. पूजा चालू होती, शेजा आरती चालू होती, आणि त्या कुत्र्याने जाऊन बसावं आणि असे पाय, पुढचे 2 पाय असे, यालाच म्हणतात काय, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. का महाराज, मग एक टोकाची भूमिका तुम्हाला सांगून जाईल महाराज, आज पैसा कोणाला आवडत नाही. तुम्ही तर मला माहिती आहे तुम्हाला आवडत नाही तो विषय, कैलास करा तुमचा विषय, पैशाला आपला आवडतं. मला काय म्हणायचंय, पैसा कोणाला आवडत नाही, पैसा कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडतो. दादा या लहान मुलाला मी म्हटलं ना, अरे दादा तुला आई पाहिजे की बाई नाही हो, आई पाहिजे की पैसा पाहिजे, वेळ आहे, वेळ आहे त्याला. जरी म्हटलं जाऊ दे, लांबचं जाऊ दे, वेजू महाराज तुम्हाला सांगितलं की बा तुम्हाला पैसा द्यायचा का पेटी द्यायची, काय करायचं, तुम्ही काय म्हणाल? त्याला जर विचारलं ना, तुला आई आधी पाहिजे की पैसा आधी पाहिजे, तो म्हणेल मी पैसा घेईल, मग तो पैसा घेऊन आईकडे जाईल. काय म्हणतो, हे शब्द माझे नाहीत, हे शब्द माझे नाहीत. पैसा किती गोड लागतो, किती गोड लागतो, ऐका, पैसा इतका गोड लागतो, पैशासाठी सगळं चाललंय. मला खरं सांगा, मी ते कीर्तन करण्यासाठी आलो का पाकिट नेण्यासाठी आलो?
कशाला लोकांकडे बोट दाखवायचे. आता मी पैसे घेतले तो विषय वेगळा आहे. मला एक सांगा, लबड लोक एक सरळ सांगितलं पाकिट नेण्यासाठी, म्हणजे आता कीर्तनाचं काय पाहिलं ना मावशी, हे असं. त्याच्यामुळे मी चालू केलं घ्यायचं. तसा टेन्शन येऊ देऊ नका. काय विचारत होतो मी कीर्तन करण्यासाठी आलो की पाकिट नेण्यासाठी आलो? महाराज, प्रत्येक जण आपला स्वार्थ साधूनच इथे आलेला असतो. महाराज म्हणतात, अरे तुळशीच्या झाडाला पाणी टाकायला लावलं ना, कोणी लवकर पाणी टाकत नाही, परंतु एखाद्याने सांगितलं ना तुमचे द्राक्ष चांगले येण्यासाठी एवढे एवढे मणी नाही, एवढे मोठे मणी दिसतील, फक्त काय करा तुम्ही त्याच्या बुडाशी काय टाका, दूध टाका. लोक दूध टाकायला सुद्धा कमी करणार का? त्याच्यात फायदा आहे. त्यांना माहिती तुळशीला किती पाणी टाकलं त्याच तुळशीच्या सावलीत काही आपल्याला उभं राहता येणार, तुळशीच्या लाकडाचे काही आपल्याला काही घर बांधायला कामात येणार. विषय काय सांगतोय, ही शब्द माझे नाहीत, शब्द कोणाचे? तुळशीच्या झाडा दुरोणी घाली जे शिंतोडा, द्राक्षाच्या मुळा दूधची ओती जे. कोण म्हणतात? माझे ज्ञानोबर आहे महाराज. तेवढा जग स्वार्थ. बरोबर. काय सांगत होतो की त्याचप्रमाणे पैसा कोणाला गोड लागत नाही, परंतु माझ्या तुकोबाराय महाराजांनी सांगावं, मला संतांपेक्षा पैसा सुद्धा नको. न लगे मोक्ते धन संपदा, न लगे मोक्ते धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गाई नावाडी, गुण गाई नावाडी. महाराज, पैसा कोणाला गोड लागत नाही. एक सांगून जाईल बघा, आपल्या आता तुमच्या एरियामध्ये येत नाही, परंतु आता इथं जुनं म्हणायला कोण, जुन्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये, नाना आपल्या काळामध्ये, त्या जुन्या काळामध्ये वासुदेव नावाचा प्रकार होता. आता ह्या मुलांना सांता क्लॉज माहिती, वासुदेव माहिती, ही आपली शोकांतिका आहे. म्हणतोय गावामध्ये वासुदेव यायचा आणि तो वासुदेव तुम्हाला उपदेश करून जायचा. सकाळी एकदा उपदेश केला ना, तो उपदेश कानामध्ये राहायचा, डोक्यामध्ये राहायचा. अर्थ काय व्हायचा, दिवसभर आपण सरळ मार्गाने चालत होतो. सकाळी जर कानावर चांगले शब्द पडलेत ना, रात्री झोपेपर्यंत त्याप्रमाणे आपण वाटचाल करतो. बरोबर. वासुदेवचा गावामध्ये आला ना, आता तो येत नाही. मावशी काय येत नाही माहिती का? आधीच सांगतोय, आमच्या काळातलं सांगतोय, आधी 5 वाजता पहाट व्हायची, आता 8:30 वाजता. त्या वासुदेवाला वाटले आपल्याला काही कोणी देत नाही. तो वासुदेव बिचारा फक्त आळंदी, पंढरपूर, पंचवटी तिकडेच. तो वासुदेव जर आला ना, काय सांगायचं माहिती का? तो तुम्हाला उपदेश करून जायचं. काय सांगायचं? वासुदेवाची ऐकावाणी, वासुदेवाची ऐकावाणी, जगात नाही राम रे. काय म्हणतोय? ऐकलं का? काय सांगितलं? वासुदेवाची ऐकावाणी, जगात नाही राम रे. धाम करी काम येड्या, धाम करी काम, धाम करी काम येड्या, धाम करी काम, धाम करी काम येड्या, धाम करी काम. पैशाची जादू लय न्यारी, ताण्या पोराला त्याची हाव.
पैशाची जादू लयणारी ताण्या पोराला त्याची हाव आई सोडून घेता झेपा पैशाच्या मागे माग पैशासाठी सारी माणसा पैशासाठी सारी माणस या दुनियेचे गुलाम रे दाम करी काम येड्या दाम करी काम करी काम येड्या दाम करी पैशाची जादू लयणारी ताण्या पोराला त्याची हाव आई सोडून घेत पैशाच्या मागे मागे पैशासाठी सारी माणसं या दुनियेची गुलाम गुलाम म्हणजे काय 35 सेकंड नाईट त्यामध्ये कीर्तनकार का असेल काय म्हणतोय पैसा कोणाला गोड लागत नाही परंतु आमच्या तुकोबाराया महाराजांनी म्हणावं मला पैसा नको पण संतांची संगती दे काय अधिकार असेल धन संपदा संपदेमध्ये सोनं पण येतं बरं का मावशी आता इकडे जरा नवीनच आहे का मावशी खरंच सांगा जरा मागच्या मला दिसत नाहीत बऱ्याच मला खरंच सांगा ही तुळशीची माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यामधलं सोनं पवित्र आहे नाही आहे व हा मागचे मंडळी विचार करून थोडं सांगा ते महाजन वगैरे मागचे सांगा पटकन काय हे बघा विचार करून सांगा त्यातल्या त्यात विशेष म्हणजे जर जोडीने आलेले असेल तर अजून विचार करून सांगा शेवटचं काय माळ के सोन बघा बर का लाडकी बहीण योजना तुमच्याकडे गडबड होईल गडबड लाडका भाऊ चालू करावं लागेल आम्हाला काय म्हणतोय ही तुळशीची माळ पवित्र आहे की सोनं पवित्र आहे माळ पवित्र आहे एकदम फायनल माळ पवित्र आहे माझ्याकडे एक पण एक लक्षात घ्या आता माळ पवित्र आहे फायनल आता काय करायचं माहिती बरं आपली पिशवी आहे त्या पिशवीमध्ये बऱ्याच माळी आणलेल्या आहेत त्या पिशवीमध्ये बऱ्याच माळी आणलेल्या आहेत काय करायचं एकेका महिलेने न्यायची जास्त गर्दी करायची नाही आपल्याला आपण दर्शनाला वेगळा वेळ देऊ एक महिलेने गर्दी करायची आणि रांगेत यायचं काय करायचं तुमच्या गळ्यातली एक माळ नाही सांगत नाही एक माळ नाही सांगत तुमच्या गळ्यातलं फक्त एक मणी का ठेवायचं इथे माझ्याकडून 4 माळी घेऊन जायच्या गोरख भाऊ हे म्हणतील हा महाराज कुठून आणला याचं पहिलं आधार कार्ड जमा करा महाराज बोलायला बोलता वाटे सोपे करणी करता बोलायचं नाही पुढचं सोपं नाही बोलायला मी काय सांगतोय मला विषय सांगायचा आहे पैसा आपल्याला खूप लागतो परंतु संत महात्मे म्हणतात की पैसा नकोय दादा पैसा नको आम्हाला संत महात्म्यांची संगत पाहिजे सर्व गाथा वाचला सर्व वाचल्यानंतर पुन्हा गेले महाराज याच्यात एवढंच सांगितलं संतांची संगती करा संतांची संगती करा महाराज म्हटले मग संतांची संगती करायची इतरत्र कोणाची करायची नाही हे तर मार खाण्याची वेळी काय म्हणतोय बर का गोरख भाऊ संतांची संगती करा नाहीच केली वाट चुकली आपली वाट लागेल आणि मार खाल्ल्याशिवाय राहणार काय म्हणतोय मला एकच सांगायचंय काय सांगायचं मला संतांच्या संगतीत महाराजांनी सांगितलं तू जास्त काहीच करू नको इतरत्र जाऊ नको तर पदान व्रत इतरत्र जायचंच नाही सोपं नाही म्हटले ते योग याग विधी येणे नव्हे सिद्धी जायचंच नाही मग काय करायचं संतांच्या संगतीत जायचं महाराज म्हटले संतांच्या संगतीत अरे म्हटले तू दगडाला सुद्धा देव मान तरी सुद्धा तुझ्या जीवनामध्ये फायदा होईल अरे एकलव्य सारखा भिल्ल समाजामधील एकलव्य होता बघा काय करावं एका दगडाला फक्त देव मानलं आजही अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी होते कोण गुरुवर आपली तेवढी श्रद्धा पाहिजे गुरु कसा आहे गुरु काय आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपली श्रद्धा एवढी पाहिजे की क्वालिटीज काय म्हणतोय महाराज लाभ तो विशेष संत संगे मला सांगण्याच्या अगोदर एक सांगायचंय आपल्या नशिबामध्ये
आपल्या प्रारब्धामध्ये जे काही असेल ते आपल्याला भोगावंच लागणार, किती काही करा, किती काही करा. आणि त्याच्यातून सुटायचं असेल तर संतांची संगती. महाराज म्हटले संतांची संगती केल्यानंतर काय होतं? जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. लाभतो विशेष संता संगे, लाभतो विशेष संता संगे. पूर्व पुन्हा जरी होते सानुकूळ, पूर्व पुन्हा जरी होते सानुकूळ. लाभतो विशेष संता संगे, लाभतो विशेष संता संगे. पूर्व पुन्हा जरी ते सानुकूळ, पूर्व पुन्हा जरी होते सानुकूळ. जेथे जावे तेथे कपाळे सरीसे, लाभतो विशेष संत संगे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे. आपल्याला आपला प्रारब्ध कर्म चुकणारच नाही. तुम्हाला सांगून जाईल, अरे सजन कसाई होते बघा, सांगून जाईल. कुठले होते ते? ओडिसा प्रांतातले होते सजन कसाई. घडलेला प्रसंग सांगून जाईल, बऱ्याच जणांनी ऐकलेला असेल. सजन कसाईंच्या जीवनामधला जर प्रसंग जर बघितला, पंढरीच्या वारीला निघालेत. व्यवसाय काय होता दादा सांगू? सजन कसाया विकुला गे मास, माळ्या सावतास खुरपुला गे राम. काय म्हणतोय? सदन कसायांचा व्यवसाय काय होता? मांस विक्रीचा. देव मदत करायचं. ते नंतर आजचा एक प्रसंग सांगतो. सदन कसाई पंढरीच्या वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर काय असतं? प्रारब्ध कर्म काय असतं लक्ष द्या. निघाले, ओडिसा प्रांतातून निघाले. आजही महाराष्ट्रातून जेवढी मोठी दिंडी जात नाही तेवढा मोठा रथोत्सव ओडिसा प्रांतातून असतो पंढरी. आणि जात असताना दादा तुम्हाला सांगेल, निघालेत सर्वजण. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. असं भजन चालू होतं. वारकरी निघाले. दादा एका गावामध्ये मुक्काम हवा. आणि त्यावेळी कशी पद्धत होती? तेवढी एवढी सुखसुविधा नव्हती. आता काय, फक्त सकाळी म्हटलं की ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी तुम्हाला गुलाबजाम मिळतात. तशी सोय नव्हती दादा, तुम्हाला सांगेल. मग त्यावेळी असं होतं, काही लोकांनी यायचं आणि आपल्या आपल्या समाजाच्या लोकांनी घरी घेऊन. सांगतो दादा घडलेला प्रसंग. सजने कसायांना त्यांच्या समाजातील म्हणजे एका कसायाने घरी घेऊन गेले. घरी गेले, नेल्यानंतर दादा सांगेल घरी नेलं. आणि त्या कसायाचं निमवयस्कर झालेला होता. आणि निमवयस्कर असलेल्या त्या कसायाचं पत्नी ही अतिशय तरुण होती. त्याचा दुसरा पुनर्विवाह झालेला होता, दुसरा विवाह झाला. त्या पत्नीने त्या सजन कसायांना बघितलं. तरुण असणारं, वारकऱ्याचं एक तेज असणारं नवचैतन्य, ते तेज बघितलं आणि जेवायला गेले. जेवण झालं, जेवण वगैरे झालं. आणि जेवण झाल्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या जागी झोपण्यासाठी गेले. रात्रीचा 1:30-2 वाजेचं सुमार असावं. त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये काय असा विक्षिप्त विचार यावा. आपण एकच विनंती करावी, दुर्बुद्धीते म्हणा कदा नुकोजो नारायणा, एवढं डोक्यामध्ये आलं पाहिजे. परंतु काय विक्षिप्त असा विचार आला यावा. त्या
स्त्रीच्या डोक्यामध्ये विचार आल्यानंतर त्याचं असलेलं ते तारुण्य ती आकर्षित झाले आणि तिथे गेले आणि सजन कसांकडे गेले. मनोकामना तुम्ही पूर्ण काय शब्द नगवत नाही माझ्या सजन कसांच्या तोंडून एक शब्द नगवत काय जाई हो तुम्हा दे न करीतायास आम्ही विष्णुदास तैसे नोई असे शब्द निघाले. अगं तुला समजतंय का तुझ्या घरामध्ये तुझा पती आहे आणि त्या पतीसमोर माझ्यासमोर अशी इच्छा व्यक्त करतेस. घर होतं कसयाचं घरामध्ये पाजलेला सुरा होता तिने तो सुरा काढावा. तुम्हाला माझ्या पतीचीच अडचण आहे ना माझ्या पतीची अडचण आहे ना असं सुरा काढावं. महाराज मागचा पुढचा विचार केला नाही. तो सुरा घेतला आणि आपल्या झोपलेल्या पतीच्या मानेवर चालून टाकला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो पती पडलेला होता. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या पतीला बघितल्यानंतर इकडे सजन कसायांचा थरकाप झाला. घाबरले. धूम ठोकली तशी सरळ जंगलात धूम ठोकल्यानंतर इकडे त्या स्त्रीने उलटा प्रकार गावामध्ये आरडाओरड चालू केलं. अहो ऐका आमच्या घरी एक वारकरी आला होता. ऍक्च्युली बघायला गेला होता तो प्रकार वेगळा होता. आमच्या घरी जो वारकरी आला होता त्याने माझी इच्छा व्यक्त केली. मी तयार झाले नाही. माझा पती मध्ये आला तर त्याने आमच्या घरातील सुरा घेतला आणि माझ्या पतीचा शिरच्छेद करून टाकला. राजापर्यंत बातमी गेली. सकाळ उजाडली पहाड झाली. राजापर्यंत अशी बातमी गेली. राजाने सांगितलं जिथेही गेलेला असेल तो वारकरी त्याला पकडून आणा म्हटलं. पकडून आणा. सैन्य निघालं. शिपाई निघालेत पकडण्यासाठी गेलेत. घाबरलेल्या अवस्थेत सजन कसे सापडलेत एका जंगलामध्ये. सजन कसे सापडल्यानंतर महाराज घेऊन आले. राजा दरबारात आणलं आणि त्यांना चौकामध्ये उभं केलं आणि म्हटले त्यांना बोलण्याची सुद्धा संधी दिली नाही त्या स्त्रीच्या पुढे. महाराज काय करावं. त्यांचे दोन्ही हात धडा वेगळे करून टाकले. हात छेद करून टाकलेत. त्यांचे हात कापून टाकलेत आणि त्यांना तसं सोडून दिले. वारकरी मंडळी विनवणी करत होते आमचा सजन असं नाही. आमचा सजन असं नाही हो. अहो नाही परंतु राजा बोले तर महाराज तशीच मलमपट्टी करावी महाराज. परंतु म्हणतात आपल्यासारखं राहिला असताना घरी निघून गेला असतो. परंतु काय सजन कसाने सांगितलं हे माझं कुठेतरी काहीतरी चुकलेलं असेल तरी वारी चालू ठेव. वारी चालू ठेवली. याला काय म्हणतात माहिती का. दे जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ वावो. महाराज तसेच निघालेत आणि निघाल्यानंतर पुढे काय झालं. पुढे होती जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीचा राजा. अजूनही जगन्नाथपुरीमध्ये राजेशाही पद्धत आहे. अजूनही तिथे राजा आहे. त्या राजाच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा गेले नाही का सांगितलं माझं एक भक्त येतोय म्हटले काय कर. तो जगन्नाथपुरीमध्ये आला की काय करायचं त्याला मोठी मिरवणूक काढायची. मोठी रॅली काढायची म्हटली आणि काय करायचं त्याला हत्तीच्या अंबारीवर बसवायचे आणि त्याची मिरवणूक काढायची. गेलेत जगन्नाथपुरीच्या प्रवेशद्वारात जातात की न जातात. मोठे असे डीजे नव्हता तेव्हा ढोल असे जोरात जोरात सर्वजण वाजायला लागलेत. हत्ती आला. हत्तीच्या अंबारीवर सजन कसायांना बसवलं आणि त्यांची मिरवणूक निघाली. ढसा 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 त्या सजन कसायांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. का अरे देवा अजब तुझे सरकार. अरे काही दिवसापूर्वी माझी चूक नसताना माझे हात कापून टाकलेत. आज माझा काही मान सन्मान नसताना तुम्हाला हत्तीवर बसवतोय. महाराज याला एक प्रमाणे काय समयासी सादर वावे देव ठेविला तैसे राहावे. कोणी दिवसी बसोणी हाती वारा
कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी चालत जावे समयासी सादर भावे, कोणे दिवसी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवसी चुकतील जन्माच्या खेपा, कोणे दिवसी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे. इथे जे कोणी मंडळ महाजनमाळी जे कोणी असतील ना त्यांचा अभंग पाठ पाहिजे, नसेल तर पाठ करून टाका. काय म्हणतोय बरं का, काय म्हणायचंय मला, अशी वेळ यावी आणि जगन्नाथपुरीमध्ये ढसा रडायला लागले, देवा अरे अजब तुझे सरकार, धुंद झाला तुरत तुझा दरबार, अरे काय तुझ्याकडे न्याय नाही म्हटले. देवाने सांगितलं अरे न्याय नाही असं नको म्हणू, लगेच सांगितलं काय, लाव रे तो व्हिडिओ. तुम्ही असं डोक्यात वेगळं नका आणू. म्हटले महाराज हे तुमचं नाहीये. मग बघा तुमचा प्रकार बघा काय झालं. तुम्ही मागील जन्मामध्ये एक कोण होते, एक ब्राह्मण होते म्हटले, सद्ग्रस्त ब्राह्मण होते ब्राह्मण, आणि तुम्ही तुमच्या कुटियामध्ये राहत. कुट्यामध्ये राहत असताना काय झालं, एक दिवशी एक गाय अशी पळत चालली होती, पळत पळत जात असताना तुम्ही काय करावं, त्या गायीला तुम्ही बघितलं तर तुम्ही बाहेर उभे होते आणि मागून एक कसाई आला म्हटलं, आणि कसाई गायीच्या मागे पळत होता, परंतु तिथे 2-3 असे फाटे होते आणि गाय एका बाजूला पळून गेली. कसायाला लक्षात नाही आलं कोणत्या बाजूला गाय गेली. मग कसायाने काय करावं तुम्हाला विचारलं, महाराज माझी गाय गेली हो, गाय बघितली का. तुम्ही तोंडाने काहीच नाही बोलले, तुम्ही काय बोलले, एक हात दाखवला. त्या कसायाला काही समजलं नाही म्हटले. मग तुम्ही काय केलं की दोन्ही हात असे दाखवलेत. कोणासाठी, गायीसाठी. मग त्याच्यात माझं काय म्हटले, काही नाही झालं. काय झालं, त्या कसायाने तुम्ही दाखवलेल्या मार्गाने, मार्ग दावणी त्या मार्गाने तो कसाई गेला. त्या कसाईने त्या गाईला पकडलं. पकडल्यानंतर त्याच्या कमरेला सुरा होता. त्या सुऱ्याने काय करावं, त्या गाईच्या मानेवर तो सुरा चालवला. महाराज याच्यात माझं काय, ऐक म्हटले काय, त्या कसायाने मागील जन्मामध्ये त्या गायीच्या मानेवर सुरा चालवला होता. या जन्मामध्ये ती गाय त्याची पत्नी म्हणून जन्माला आली. ती गाय या जन्मामध्ये त्याची पत्नी म्हणून जन्माला आली. कसाई हा मागील जन्मातील पुन्हा कसाई म्हणूनच आला. मग महाराज माझं काय म्हटले, सांगू काय झालं. यांचं झालं, त्याने हिला मारलं, यानेही त्या गायीने, त्या पत्नीनेही त्या पतीचा शिरच्छेद केला. याला कारणीभूत कोण होतं, हात होते ना. म्हणूनच काय, तुझे हात या जन्मामध्ये त्यांचा शिरच्छेद करावं लागलं. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आगा कर्मी जे पुरावे. पुढे काय, तै सुखदुःखी फळा ते भोगावया यावे. काय म्हणतोय, आपल्याला ते कर्म केलेलं प्रारब्ध. दादा तुम्ही आता विचार करा, आपण किती काय काय गडबड केली, आता किती भोगवला. आता हे कीर्तन झालं ना, घरी गेल्यानंतर रात्री जरा तासभर लेट झोपून जरा विचार करा. मी सांगतो एकच करा, तुम्हाला कोपरापासून सांगतो,
आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मी एकच सांगतो, काय मागे काय झालं ते बघू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं आता काय झालं, आपलं आयुष्य गेलं. दादांनो खरं सांगतो, 1 नाही 2 नाही 3 लाटेतून आपण वाचलोय. आपण काय सोपे आहे का? देवाने आपल्याला या 3 लाटेतून वाचवलंय. म्हणजे देव काय अशा साध्या साध्या अशा सिंपल गोष्टी काही ठेवत नाही. ज्या अर्थी तुम्हाला एवढ्या 3 लाटेतून वाचवलं म्हणजे तुम्ही किती त्यातल्या त्यात तुम्ही इतके मोठे आहेत. तुम्ही माझं कीर्तन ऐकतात म्हटल्यावर किती मोठे तुम्ही. विनोदाचा भाग आहे, थोडी फवारणी करावी लागते. काय म्हणतोय, केले कर्म झाले. अरे म्हटलं केले कर्म झाले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. म्हटले तुमच्या आज्यापासून पंजापर्यंत सगळ्यांना भोगावं लागणार आहे. फक्त भोगाव कोणाला लागत नाही, कोणाला लागत नाही. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार कालोनिया मग तो कृपाचे नो निवारे साकड. मग तो कृपाचे नो निवारे साकड. देवावरी भार घालोनिया. देवावरी भार घालोनिया. मग कृपा सिंधू मग कृपा सिंधू. आलिया भोगासी असावे सादर. मी म्हणतोय हे कोणाला चुकतं आणि कोणाच्या संगतीत गेल्यानंतर तो सांगू. कोणी म्हणेल देवाच्या. अरे देवाला चुकलेलं नाही. तुम्ही ऐकलं होतं, मी सांगितलं काय. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. वियोग घडला सीता देवी. हा अभंग जर बघितला किती दिवस 9 स्वर्गाधिपती झाला. परी राहटे भांबावला. भुजंगत्वे पावला नेनसी काही. अहो एवढे यज्ञ केले होते परंतु काय म्हणतात, भुजंगत्वे पावला. एकच नाही. आले देवाजीच्या मना. आले देवा जीच्या मना. तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राडी. वाहे डोम्या घरी पाणी. इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. तुका मने कर्मरेखा चुकोनिधी ब्रह्मादिका. क्षर आला तो धावून आला काळ. विवळला श्रावण बाळ. या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रोमणी. आसवे आणूनी नयनी आवदला
अंत तुझा नाशाचा मी पापी श्रावण बाळा. बऱ्याच जणांनी माझ्या तोंडून ऐकलेले आहे, परंतु मला बऱ्याचदा हे सांगताना आनंद वाटतो, कारण की जुनं आहे ते. बऱ्याच जणांनी माझ्या तोंडून बऱ्याचदा ऐकलेले. 4 पुत्र राजा दशरथा अंतकाळी काही नव्हता. 4 पुत्र होते, परंतु राजा दशरथाच्या जीवनामध्ये मुलगा सुद्धा शेवटी पाणी द्यायला सुद्धा नव्हता. असू दे महाराज, असू देत, कर्म कोणाला चुकत नाही, चुकत नाही, चुकत नाही. हे आम्ही बऱ्याचदा ऐकलंय. बरोबर, संतांच्या संगतीत गेल्यानंतर चुकतं. काय पुरावा तुमच्याकडे सांगून जाईल. पहिला पुरावा एक सांगून जाईल दादा, लाभ तो विशेष संता संगे. इथलाच एक पुरावा सांगून जाईल, इथला. महाराज मला एक सांगा, तुमच्या आमच्यातली असणारी एक, तुमच्या आमच्यामध्ये उठणारी बसणारी आपली वैष्णवी दिदी होती. सिंपल सांग, मी तिला खूप लहानपणापासून म्हणजे ह्या दादा एवढी असल्यापासून मी बघितलं. परंतु म्हणतात ना, होता कृपा त्यांची पशु बोले वेद. जीवनामध्ये पहिले सद्गुरू भेटले सच्चिदानंद सद्गुरू भगवान नव्हते. बरोबर, जीवनामध्ये भेटले. तिचं काय माझं काय एकच. मी खूप लहानपणी होतो, मी तर पहिलीलाच गेलो होतो आणि माझा हट्ट होता माझ्या सद्गुरूंकडे. काय होता माहिती का, मी जायचो आणि तिथे आम्हाला गेल्यानंतर एकच होतं, डोळे बंद करायचे आणि एकच म्हणायचं, चिंतन करायचं. काय म्हणायचं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. याला एव्हिडन्स, याला पुरावा म्हणून ते गोरख मंडळी त्यांना विचारा. लहान होतो, माझा आग्रह होता. आणि मी तुम्हाला सांगतो, चांगल्या गोष्टीसाठी सद्गुरूशी नाही कोणाशी भांडलंच पाहिजे. हां, त्यात तुम्ही आता इकडे भांडता तो विषय वेगळा आहे आणि तुम्ही इकडे भांडता तो विषय वेगळा आहे. परंतु सद्गुरूशी भांडलं पाहिजे. मी लहान होतो, अतिशय आम्ही दोघं भाऊ होतो. दादा 3रीला होता, मी पहिलीलाच नेमका गेलेलो होतो, नेटका गेलेलो होतो. तिथं जायचो आणि बाबांकडे सद्गुरू भगवान माऊली, सर्वांना माहिती आहे भगवान, त्यांच्याकडे जायचो. मला एकच सांगायचं, लाभ होतो विशेष संता संग. तिथे जायचो आणि तिथे गेल्यानंतर काय झालं, आई वडील होते. आई वडील आज 2 जण माझे कीर्तनासाठी आलेले. हे माझं भाग्य. त्यांच्याकडे बघायचो, वडिलांची एवढी तळमळ होती. तुम्ही म्हणाला होता तुमचे वडील म्हणून कौतुक सांगतो, असं नाही, खरंच होतं म्हणून सांगतोय. एक तळमळ अशी होती, आमच्याकडे छोटीशी लुणा होती, परंतु त्याच्यावर आम्हाला सर्वांना घेऊन जायचे, कुठेही कीर्तन असू द्या. तळमळ होती, आम्हालाही ती आवड होती. आम्ही बाबांकडे गेलोत ना, त्यावेळी दिदी तर खूपच लहान होती. मी पहिलीला म्हणते, तू खूपच लहान. बरोबर, त्यावेळी सांगतो तुम्हाला, तिथे गेलोत, असू देत असू आपल्या बरं का. त्यावेळी तुम्हाला सांगतो दादा, माझा अट्टास होता, माझा आग्रह होता, बाबा मला माळ घालायची. बाबा काय म्हणायचे, सद्गुरू काय म्हणायचे, कधी कधी ती आपली परीक्षा बघतो बरं का. सहजासहजी नाही होत, सहजासहजी या गोष्टी होत नाहीत. ते काय म्हणायचे, नाही नाही तू अजून लहान आहे, तू अजून फक्त एवढंच म्हणायचं, डोळे लावायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. भले डोळे लावल्यावर मन का लागेल, पण रामकृष्ण हरी म्हणून घ्यायचं. महाराज, नामामध्ये खूप ताकद, खूप ताकद, खूप ताकद. तुम्हाला शेवटी जर वेळच भेटला, एक दृष्टांत सांगू दे नामाच, वेळच भेटलाच सांगेल, एवढी ताकद आहे. आम्ही रामकृष्णाने म्हणायचो. काय एक दिवशी उजाडला, एक दिवस सांगितलं, बाबा आज माळ घातली तर ठीक आहे, आम्ही दोघं भाऊ शाळेतच जाणार नाही. भाऊ म्हटले, अरे बापरे, हे तर मोठं धर्मसंकट झालं, शाळेत तर गेलंच पाहिजे. आई वडील म्हणायचे, अरे तुम्ही लहान आहे, अजून माळ काही घालू नका. अरे म्हटले, मग कधी घालायचं? मग कधी? जेव्हा चावायला दात नसले तेव्हा. तुम्ही इकडे नका बघू, त्यांना दात आहे. ते आपल्या धोतराला छोटे छोटे बोल पडले, तो विषय वेगळा आहे. काय म्हणतोय, माळच घालायची. शेवटी बाबांचाही ऊर भरून आला आणि त्यांनी एकच करावं, आम्हाला माळ. इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला की अतिशय इतका आनंद वाटला, आनंद, खूप आनंद. मी जिथे नाही गेलो का तिकडे एकच म्हणायचं, बघा माळ घातली. मी आज माळ घातली बरं का, पूर्ण शाळेत सांगून आलो, वाणी मॅडमला सुद्धा सांगितलं होतं माळ म्हटलं, माळ घातली. एवढा आनंद झाला दादा, एवढा आनंद झाला. आज जीवनामध्ये तर सद्गुरूंची कृपा आहे महाराज. तेच सद्गुरू मला, लोक सद्गुरूकडे भेटण्यासाठी जातात, परंतु मला तिथे आळंदीला दर्शन देण्यासाठी, माझी स्वतःची भेट घेण्यासाठी माझे सद्गुरू तिथे आले होते. तसंच या वैष्णवी दिदीचं सेम होतं की स्वतः बाबांचा अट्टास होता की माझ्या वैष्णवीने आळंदीला गेलं पाहिजे.
ती नेतृत्व करते, ती माझी बहीण आहे, तिने मला कीर्तन दिलं म्हणून मी तिचं स्तुती करतो. स्तुती नाही करते मी वस्तुस्थिती सांगतो. वस्तुस्थिती आज तुमच्या समोर वाढलेली. आज आम्ही दोघांचं म्हटलं, आम्ही एक मिडल क्लास घरातले दोघं जण आहोत. परंतु एक सांगतो, सद्गुरूची कृपा झाली ना दादा, मार्ग त्यांनी दावून दिला. भगवान बाबांनी आळंदीला टाकलं. आज वैष्णव त्यांचं त्या दिवशी तुम्ही कीर्तन ऐकलं. चांगले अभ्यासू कीर्तन करायचं सुद्धा एवढं गोड कीर्तन नाही राहत. आम्ही सांगतो पण आम्ही तुमचं मनोरंजन करतो. परंतु ताईने शास्त्र म्हणजे शास्त्र सांगितलं. आणि तिचा एवढा 8 तास होता, त्यामध्ये जीवनामध्ये तिचं काय भाग्य उदयाला आलं. दुसरे सद्गुरू भेटले, मारू आबा. आम्हाला काही जास्त त्यांचा एवढा सहवास लाभला नाही. मारू आबांचा सहवास लाभावा आणि तिच्या जीवनाची एक म्हणतात ना टर्निंग पॉइंट, त्याप्रमाणे तिच्या जीवनामध्ये चेंजच झाला. की आज त्यावेळी असणारी वैष्णवताई, त्यावेळी केलेलं प्रवचन, बाबांच्या आश्रमामध्ये मी ऐकलेलं, त्यावेळी छोटे असताना केलेलं प्रवचन आणि आजचं कीर्तन, याला फक्त म्हणतात मारू आबांचा तुमच्यावर असलेला आशीर्वाद. यालाच म्हणतात लाभतो विशेष संता संगे लाभतो विशेष. महाराज, त्या संतांची ताकद अशी आहे, दगडाच्या नंदीतून सुद्धा एलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. एवढंच काय, चालविली जड भिंती, हरली चांग याची भांती. तेवढंच काय दादा, जडबुद्ध निर्बुद्ध असताना रेड्याला सुद्धा बोलायची ताकद. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकारा शब्द प्रणवाचा. कोणाची ताकद? लाभतो विशेष संता संगे. मी माझे त्या दिवशी बोलून गेलो का मला नाही सांगता येणार, परंतु सांगेल. नाथरायांचा एवढा मोठा अधिकार होता. नाथरायांच्या घरी भगवान परमात्मा पाणी भरण्यासाठी येत होते. काल ताईंनी सुद्धा सांगितलं, सविता ताईंनी सांगितलं. काय? द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाये शिरी कावडीने, श्रीकंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्रे गंगा तिरी दूत असे, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करी तसे. त्यांच्याकडे असणार कोण होता? गावबा. सर्वांना दृष्टांत ज्ञात. गावबा म्हणजे असा होता, अतिशय निर्बुद्ध. फक्त जायचं, एवढं त्याचं ध्येय एकच होतं की आपल्याला पुरणपोळी खायची, बाकी डोक्यात काही नाही. पुरणपोळी खाल्ली की मस्त झोपून घ्यायचं, मस्त झोपून घ्यायचं. जेवणाचा टाइम झाला का तेव्हाच उठायचं, फक्त नंतर झोपून घ्यायचं. नाही भागवत ना काहीच नाही. फक्त जेवायचं टाइम. परंतु जाण्याची वेळ आली, भावार्थ रामायण चालू होतं. दादा काय सांगावं नाथरायांनी सांगावं. हे पुढचं भागवत, हे भावार्थ रामायण माझा गावोबा करेल, काय अधिकार असेल. याला म्हणतात लाभतो विशेष. मला काय म्हणायचंय, प्रारब्धाने निर्बुद्ध जन्माला आले, संतांची संगती लाभली, जीवनामध्ये बदल. तुम्हाला 1 वर्षभर महारुआबांची संगती लाभली, परंतु महाराज म्हणतात अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय महत पापा. बरोबर ना? संतांची अर्धा सेकंद जरी संगती घडली तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनाचा फायदाच होईल. आणि तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये छोटंसं जरी कर्म चांगलं असू देत नाही तर वाईट असू देत, तुम्ही करा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार. असं नाही की भगवान परमात्मा वाईटच लिहून ठेवतो, असं नाही. चांगलंही ठेवतो आणि वाईट या दोघांचं अकाउंटिंग त्याच्याकडे. महाराज इथे जर आलात ना, इथे आलात ना दादा, तुम्ही आज तुमचं 2रं वर्ष सांगून जाईल. इथे आलात दादा, इथे आल्यानंतर तुम्ही साधं या सतरंजा जरी उचलून घेतल्या ना, सतरंजा, त्याची सुद्धा जमावेरीस त्याच्याकडे. अरे खाली पडलेला कणिकाचं पीठ जरी तुम्ही गोळा केलं ना, ते कणिक जरी गोळा केलं तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्याची जमावेरी सांगून जाईल. एका मिनिटामध्ये गरुडाला एकदा त्यांच्या शिष्याने, एका त्यांच्या भक्ताने विचारलं, का हो गरुड दादा, तुमच्याकडे असा काय मोठा अधिकार होता की जेणेकरून भगवान परमात्म्याचा तुम्ही वाहन झालात, जगाचा करता करिता मालक होते म्हटले, त्याला तुम्ही चालवतात.
गरुडाने सांगितलं एवढं माझं काही अधिकार नाही. म्हटले काय झालं? एक दिवशी मी आकाश मार्गाने चाललो होते. म्हटले आकाश मार्गाने चालत असताना दादा ऐका, गरुडाने सांगावं मी आकाश मार्गाने चालू होता आणि खाली संत महात्म्यांचा मोठा असा यज्ञ चालू होता. मोठा यज्ञ महायाग चालू होता. मला वाटलं वा काय यज्ञ चालू आहे, महायाग चालू आहे. मी तिथे उतरलो. म्हटलं मी उतरलो आणि उतरल्यानंतर तिथे दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर तिथे भोजन महाप्रसाद केला. म्हटले आणि काय झालं, त्या मंडपामध्ये मी जसा उतरलो होतो तसा मी माझे पंख घेतले आणि मी उडायला लागलो. हळूहळू उडता काय झालं, संपूर्ण मंडप माझ्या पंखाने झाडला गेला. मग हे एका साधूने बघितलं, त्या महात्म्याने बघितलं आणि मला सांगितलं, हे गरुडा तू जसा सहज आला आणि न सांगता आमचा मंडप झाडून गेलास ना, तुला या पुण्याच्या बदलात जगाचा मालक आयुष्यभर तुझ्या पाठीवर बसेल. तुम्ही सहज या दादा, तुमची कीर्तनाची इच्छा राहू देत, नाही तर नाही राहू देत. तुम्ही कीर्तनाला आलात, जीवनात फायदाच होईल. सांगून जाऊ काय झालं, सांगू काय झालं. जसं तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला येतात बरोबर, आमच्या महिला मंडळीची संख्या ही जास्तच आहे, परंतु इकडे पुरुष मंडळी त्याच बरोबरीने. मी तर म्हणतो इथे आलेला प्रत्येक जण जोडीनेच आलेला असावा. काय झालं, एका पत्नीने सांगितलं आपल्या पतीला, म्हटले काय आजगरासारखे सुस्त पडले घरामध्ये, जा जरा मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे, कीर्तनाला जा म्हटले. मग कीर्तनाला जायचं म्हटलं, अरे आपलं उलट आहे बरं का. कीर्तन म्हटलं का कटकट इथून जाता एखाद्याचं फक्त घरात चालू दे, काय राव कीर्तन लावलं. उलट आपलं, याला काय म्हणतात, उलट्या खुणा. नाथाचं पण आपल्या इकडे जायच्या मारुतीचं काय म्हणतोय. मग तिने सांगितलं काय आजगरासारखे सुस्त पडले. अरे बापरे, आपल्या इज्जतीचा प्रश्न. आजगर म्हटली बाई. त्याने सरळ मंदिराचं सरळ निघाला असा जायच्या मारुतीकडे. मी इथलं नाही सांगत बरं काही, इथलं अजिबात नाही. काय झालं नेमकं, त्या माणसाचं नाव होतं गणपतराव नाव होतं. असं निघाला, आला आणि आल्यानंतर प्रशस्त माणूस होता, सावकार माणूस होता, गावातला सावकार माणूस. सावकार जसे आले, बाकीचे मंडळी बरेच कार्यकर्ते मंडळी पुढे गेलेत आणि महाराजही होते. महाराजांनी बघितलं, वा मोठा पुढारी आले. म्हटले आले बरोबर. म्हटले या आले का हो गणपतराव. त्याने ऐकलं गणपतराव आले का हो गणपतराव. त्याला इतका आनंद वाटला, वा इथं आपल्याला कोणी विचारत नाही, इथं आले का हो गणपतराव. त्याने म्हटले आले का हो गणपतराव. म्हटल्यावर गणपतराव असे पुढेच बसले. बसल्याबरोबर लगेच म्हणावं काही, बसले का हो गणपतराव. बसा. बसले. काय झालं, आमचं जसं पंचपदी चालू होते त्याने कधीच तो कीर्तनाला आलेलाच नव्हता, पहिल्यांदाच कीर्तनाला आलेला होता. त्याला ते रागिनी हे सर्व काही बघितलं, त्याला गेली झोप लागून गेली. त्याने झोपलेल्या अवस्थेत तसाच राहिला. कीर्तन रंगात आलं, एवढं कीर्तन रंगात आलं की त्याची झोप सुद्धा उघडली. तसा झोपेत राहिला. कीर्तन संपून गेलं. आपले विनेकरी दादा तिथेच होते. विनेकरी दादांना वाटलं, अरे बापरे, एवढी थंडी आहे, पाऊस आहे, गारवा आहे. मग त्या सावकाराला म्हटले, सावकार ओ गणपतराव उठा. म्हणजे घरी जा घरी. म्हटलं कीर्तन झालं. कीर्तन होऊन 1 तास होऊन गेला. म्हटले जायचं, पण कीर्तन खूप गोड होतं बरं. कोणी म्हणावं, त्याने म्हणावं कीर्तन खूप गोड होतं. म्हटले मग आता येतो बरं का. त्या विनेकरी हुशारते ते म्हटले काय हो चालले का हो गणपतराव. ते म्हटले हो. निघाले, घरी गेले. घरी गेल्यानंतर नेमका सावकार झोपेच्याच धुंदीत होते. सावकार घरी गेले, झोपले आणि नेमकं झोपेच्या धुंदीमध्ये कडी लावायचं विसरून गेले. कडी लावायचं विसरले दादा. विसरल्यानंतर काय झालं, नेमके चोर त्यांच्या घरी आले. पण त्याचं घरी काय चालू, त्याच्या डोक्यात एकच होतं, आले का हो गणपतराव. बसले का हो गणपतराव. चालले का हो गणपतराव. आले का हो गणपतराव. बसले का हो. एवढं डोक्यात चालू होतं. नेमके चोर आले. चोर आल्याबरोबर तुम्हाला सांगतो दादा, चोराने असा दरवाजा थोडासा उघडला. थोडा उघडल्याबरोबर त्याचं आपलं चालू होतं. त्याने लगेच म्हणावं काय, आले का हो गणपतराव. चोरांना म्हटलं अरे बापरे, जागा आहे, हा जागा आहे. अरे बसा खाली बसा. खाली बसलेत आणि त्यांनी काय म्हणावं,
बसले का हो गणपतराव, त्याचा काय गुरुमंत्र चालूच होता, काय बसले का हो गणपतराव. चोर म्हटले अरे बापरे, हा सावकार काही सोपं नाही बरं का, याने आपल्याला पाहिलंय आणि हा आपल्याला ओळखतोच. आजूबाजूच्याच गावातले होते, निघायला लागले. त्यांना लगेच म्हटले चाललंय का हो गणपतराव. त्यांना म्हटलं जर आपण इथून जर पळून जर गेलो तर उद्या आपली काही कर नाही, फटकेच, काही आपलं काही खरं. मग त्यांनी गेले आणि डायरेक्ट सावकाराला आवाज दिला, सावकार उठा. सावकार माफ करा, चूक झाली, चुकून तुमच्या घरी आलो, आम्हाला कळलंच रे, माफ करा. सावकार खडबडून उठले. मग चूक झाली, चुकून तुमच्या घरात चुकून आलं, म्हटले माफ करा, आम्ही परत चोरी करणार नाही. चोरी केली, चोरी नाही म्हटले, चोरी करणारच नाही म्हटले. एक लक्षात घ्या, काय करा म्हटले. काय झालं, कालच आम्ही बापना ज्वेलर्स लुटून आलेलो आहे. बापनावाला मला फोनच करवलं होते, आम्ही कालच इथलं जवळचं घेऊ, दंडगावाळ जगदाळे जवळचं घेऊ आपण, आम्ही लुटून आलोय म्हटले. इथं कोणी सोनार, तुम्ही म्हणशाल कुंपणच शेत का म्हटले, आम्ही लुटून आलोय. सावकार तोंड बंद ठेवा, कोणाला सांगू नका, अजिबात व्हायरल करू नका. होतच, अजिबात व्हायरल करू नका. परंतु काय करा, एवढं गाठोडं घ्या, सगळं सोनं आहे, प्युअर आहे, 24 कॅरेट आहे, एवढं सोनं तुमच्या जवळ ठेवा. जशी धुमटवली, चोर निघून गेले. सावकार रात्रीचा उठला आणि त्याच्या थोडं गाठोडं घेतलं, बघितलं बापरे सोनं, असं पत्नीला उठलं, पडग सांगितलं, हे बघ हे काय आणलंय. म्हटले काय, म्हटले काय नाही, रात्रीचा कीर्तनाचं पाकिट आहे. मला दादा एक सांगा, इच्छा नसताना कीर्तनाला आला होता, इच्छा नसताना एखादा शब्द कानावर पडला जीवनामध्ये, अरे ते जाऊ दे, ते नाशवंत आहे, नश्वर आहे तो पैसा वगैरे धनसंपदा. मला सांगायचं काय, अरे आपल्या जीवनामध्ये एका दिवशी, कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, अरे काय अशी कृपा होऊन जाईल की आपल्याला सुद्धा समजणार नाही. दादा कर्म चांगलं करत राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणायचंय, महाराज म्हटले लाभतो विशेष संता संगे. अरे म्हटले प्रारब्ध बदलण्याची ताकद एवढी आहे, जेणे निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा, एवढी ताकद त्यांच्यामध्ये, प्रारब्ध बदलण्याची ताकद फक्त संतांमध्ये. महाराज खाऊ ते संत भेटतील का. महाराज म्हटले अरे ते संत भेटण्यासाठी तुला त्या पात्रतेचं व्हावं लागेल, त्या अधिकाराचं व्हावं लागेल, तेवढं तुला नामचिंतन करावं लागेल, तेवढी साधना तेवढी करावी लागेल, तुला त्यांच्याकडून नामस्मरण घ्यावं लागेल, अनुग्रह घ्यावा लागेल, प्रबोध व्हावा लागेल, त्यानंतर तुला सद्गुरू भेटतील. म्हटले महाराज खरंच त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी महाराज म्हटले पुण्य लागतं, पुण्य. त्याच्यासाठी त्याचं नामस्मरण करा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भजन कर म्हटले. महाराज म्हटले रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, यावी ना आणि का असना पैसा दन भातसे आण विठोबाची. महाराज म्हटले अजिबात दुसरं तिसरं काही चालत नाही. म्हटले काय तेवढंच कर, मग काय होईल जीवनामध्ये फायदा होईल. काय होईल, तुझं एवढी पुण्यता साठा होईल. त्या दिवशी काय होईल, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नको दे. महाराज म्हटले का हो, काही लोक म्हटले का हो महाराज ते धन संपदा वगैरे वगैरे वगैरे. महाराज म्हटले अरे त्यामध्ये तुमचं भाग्य. हा समाज असा आहे म्हटले, तुमच्याकडे किती धनसंपदा असतो, एका वाक्यामध्ये सांगतो, एका वाक्यामध्ये, जास्त नाही सांगतो. दमन कमिले कोटान कोटी, धन कमिले कोटान कोटी, सवे नवे रंगोटी. लंगोटी सुद्धा सोबत देत नाही हा समाज असा आहे म्हटलं. महाराज तुम्ही किती धनसंपदा कमवा म्हटले, एक लक्षात ठेवा दादा, तुमच्या कमरेचा, जास्त नाही बोलत, यापेक्षा जास्त बोलणार नाही, तुमच्या कमरेचा करगोटा सुद्धा तुमच्या सोबत येत नाही, यापेक्षा जास्त. तुम्हाला हे 3.5 मीटरचं
जे कापड देतात ना, कपड म्हणतो आपण कापड, ते सुद्धा या स्वार्थी समाजाने दिलं नसतं, फक्त लज्जारक्षणामुळे देत आहेत. महाराज किती तुम्ही बंडल कमवा, मी तुम्हाला सांगेल, मी इथलं नाही सांगते बरं का, आमच्या इकडं सांगतो, मालेगावचं सांगतो. तुम्ही किती बंडलपणा करून किती बंडल कमवा, रिपीट करू वन्स मोर, बंडलपणा करून किती बंडल कमवा, शेवटी जाताना मुलं असं म्हणणार नाहीत आमच्या वडिलांनी लई कमवलंय, 2-4 बंडल या बंडल सोबत देऊन टाक. काय असतं त्यावेळी? ठोकळा. तो ठोकळा सुद्धा कुठे पडून जाईल ते सुद्धा तुम्हाला समजत. मग आता काय करा, आता लक्षात आलं तुम्हाला, पैसा काहीच कामाचा नाही, काहीच नाही ना, चला काला झाला, सगळ्यांनी आळंदीला चला, हे सगळं सोडून चालेल करता बोल तसं. महाराज म्हटले हे कोणीच कामात येणार नाही, संतांची संगती करा, संतांच्या पायाशी तुम्ही जा, तुमच्या जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता एकच करायचं, वाजलेत 11:15, राहिलेत आपल्याकडे 15 मिनिटं. आता मन मोकळ्यापणाने, मोकळ्या हाताने एकदम, काय गणपतराव सारखं तुमच्या जीवनामध्ये फायदा झाला तर होऊ शकतो. दादा व्हिडिओ काढतायत बघा बरं का, आणि यदा कदाचित तर वरती हात गेले नाहीत, जर काही कमी जास्त झालं तर बघा, तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे, पूर्ण विठोबा रखमय झाल्याशिवाय हात खाली करायचे नाही. आता तुमच्या शेजारी कोणी नाही म्हणून तुम्ही नाही करायचे असं नाहीये. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा होती सानुकूळ अंतराय मूळ नपजे तेथे. बरं का राधाकृष्णनगर वासी, मी मुद्दामच हार काढले, सांगू मला या हारांचा आता ओझ होतो. तुम्हाला एक लक्षात ठेवा, मी आधीच बोललो होतो, या राधाकृष्णनगरमधील हे सर्व दाईचा मारुती ही संपूर्ण मंदिर कमिटी, मी आधीच काय सांगितलं होतं, नाना तुम्ही सातपूर आपण गावात आता सप्ताह केलाच, परंतु काय बोललो होतं, हा कार्यक्रम जरी नवीन असेल तो प्रेम किती सांग. तुम्हाला सांगतो, माझ्या लग्नामध्ये सुद्धा एवढा जेवढा आनंद मला झाला नव्हता तेवढा आनंद मला आज झाला. सांगू दादा, ज्यावेळी मी काही ती एंट्री मारली, त्या दोन्ही ती अस्मिता दिदी, गौरी दिदी, या दोघंही होत्या, सर्व काही फुलांचा वर्षाव करत होते. मला त्यावेळी वाटलं होतं काय माहिती का, स्वर्गाहुनी देव करीताती, पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी. मला असं वाटलं माझ्या लग्न जर इकडं राहिलं असतं तर किती बरं झालं असतं. आता असू द्यात, एकदा झालंच आहे, आता परत. महाराज हे हार जरी दिसायला आहेत महाराज, यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या या कमिटीचं, आमच्या सर्व यांचं एक अवनी बळी रे यांचं यामध्ये सर्वांचं प्रेम आहे.
या सर्वांचा श्वास सुगंध इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मला आनंद वाटतोय की ते सेवा करत असताना आता असं वाटतंय की पहाटे 4 पर्यंत तू मला सोडूच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. वा जमलं कीर्तन बरोबर. बस बस आपल्याला एकच लक्षात घ्यायचंय, आपल्याही जीवनामध्ये सद्गुरूची कृपा झाली पाहिजे बरं का. आपल्या जीवनामध्ये विठ्ठल विठ्ठल दादा आपल्याकडे राहिलेत आपल्या जीवनातील जे आपल्या कीर्तनातील 10 मिनिटामध्ये तुम्हाला एक थोडं विशेष सांगून देऊ. माझा तो छंद आहे म्हणा किंवा मला आवड आहे म्हणा किंवा काय असू दे, तर तुम्हाला सांगावंच वाटतं. मी 1000 जरी कीर्तन केले तरी तेच सांगेल आणि सांगतच नाही. सांगेल दादा एक आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा असू द्या. देवाची सद्गुरूची कृपा असेल ना, माझ्यासारखा एखादा सामान्य तुमच्यासमोर बागडणारा मुलगा आज इथे बोलतो यापेक्षा जास्त काहीच नाही. आमच्या वैष्णवी दिदीसारखे तुमच्या समोर बघितलेली बागडलेली माझ्या डोळ्यासमोर असलेली आज आईची असलेली कृपा आशीर्वाद आणि वडिलांचा असलेला आशीर्वाद त्याचप्रमाणे असलेला सद्गुरूंचा आशीर्वाद कधी फळाला येईल. पुण्य फळले बहुता दिवसा. मी अभंग घेतला होता त्या दिवशी काय कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. बरोबर तुम्ही सांभाळली संगती. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू कधी कृपा करून जातील सांगता येणार नाही. रेड्यावर होते तर आपल्यासारखा वेड्यावर कधी होईल ना. आपण ते एवढे काही निर्बुद्ध नाहीत ना. हो जेजूरकर काका आपण एवढे निर्बुद्ध आहेत का? अजिबात नाहीत ना. आपल्यालाही कधीतरी सद्गुरू येईल कृपा करून जाईल. तुम्हाला वर्षभर त्यांची साथ मिळली यापेक्षा अजून काय पाहिजे. तुम्ही तर म्हटलं पाहिजे वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. आपण देवाला म्हटलं पाहिजे देवा तुला जेवढे चांगले सद्गुरू भेटले ते आम्हाला भेटले, आम्ही भाग्याचे एवढं म्हटलं बरोबर. परंतु ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याला बाकी ज्याला नाही कळलं काही खरं नाही. परंतु एक असतो संत असतो तोपर्यंत समजतीलच याची गॅरंटी नाही. परंतु कधी समजतात गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगा माझ्या. तुका म्हणे का तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमाची पुरे कीर्ती मागे. मला सांगा तुमच्या आजोबा पंजोबा गेलेत त्यांचा फोटो आहे का तुमच्या घरामध्ये? आजोबाचा असेल पंजोबाचा आहे का? अरे माझ्याच घरात नाही. महाराज आज सांगा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराबांचा फोटो या मंदिरात इथे असला का? बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनो आडराणी भरले जन जगाच्या कल्याणा संतांच्या विभोती देह कष्टविती परपकारे. आता तुम्ही किती म्हटलेत ना आबा परतयाना याना आबा परतयाना. आता एकत्र येईल त्यांचा फक्त बोध डोक्यामध्ये ठेवा. ते परत येतील याची शाश्वती नाही, परंतु त्यांचे विचार जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये रुजवलेत ना आबा परत येणार. मला माहिती आहे या जाईच्या मारुती मधील सर्व सप्ताह कमिटी मंदिर कमिटीला त्यांचं महत्व खूप माहित होतं. महाराज कोणी कोणाला छोटीशी एवढी जागा सुद्धा देत नाही, परंतु आमच्या सप्ताह कमिटीने एवढी मोठी रूम त्यांच्यासाठी दिली होती. अजून काय तुम्हाला समजले होते
परंतु असतात ना, जेवढं थोडं असतं ना, जे आवडे सर्वांना ते आवडे देवाला. संत महात्मे थोड्या काळासाठी येतात. माझे ज्ञानोबा आले होते, 10 मिनिटं जरा लेट कीर्तन समजेल, परंतु तुमचा उद्धार करून जाईल, सांगून जाईल. बघा, माझे ज्ञानोबा महाराज आले होते. किती वर्ष राहिलेत? 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष. किती वर्ष राहिलेत? किती वर्ष? 22 वर्ष. किती कार्य करून गेलेत माझे ज्ञानोबा महाराज. अरे असा महात्मा होऊन गेला, तर महात्म्यासाठी माझा जगाचा मालक रडला. असे महात्मे होणे शक्य नाही दादा. अरे कधीच ज्यांच्या मी वारी करतो, आमचे निवृत्तीनाथ दादा, कधीच प्रवृत्तीवर नसणारे आमचे दादा, त्या दिवशी रडले ज्या दिवशी आमचा ज्ञानोबा गेला. आमचा ज्ञानोबा काय म्हणावं? निवृत्ती म्हणे, निवृत्ती म्हणे करिता समाधान. निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केला मन राहत नाही, बांधिला पेंदीचा सुटला आळा, तृण रानमाळा पांगणे से बांधिला पेंदीचा सुटला आळा. अरे माझा ज्ञानोबा जातोय ना, आम्ही 4 भावंड होतो, आमची पेंदी बांधलेली होती. आज पेंदी मधील एक बांधल्या पेंदीचा सुटल्या असे आळा, तो आळा सुटलाय. आम्ही 4 भावंडामधून माझा ज्ञानोबा जातोय. काय म्हणावं? माझा ज्ञानोबा जातोय. अरे आमच्या आई वडील गेले त्यावेळी जेवढं दुःख झालं नाही, परंतु आज माझा ज्ञान दादा जातोय, एवढं आज दुःख होतंय जेवढं दुःख तुम्हाला आबा गेल्यानंतर झालं. अरे एखादी साधक अवस्थेवर नसावी, शुद्ध अर्पण जावी, यापेक्षा अजून काय पाहिजे? लोकांनी तिला म्हणावं वेडी झाली तू वेडी. माझ्या डोळ्यासमोरचा बघितलेला प्रसंग. त्यावेळी आबा गेले होते ना, हिला म्हणत होते तू वेडी झाली, हिच्या डोक्यावर परिणाम होऊन गेला. बरोबर. माझा त्यावेळी दादांनी म्हणावा, माय बापे आम्हा त्यागी येणे जेव्हा, माय बापे आम्हा त्यागी येणे जेव्हा, तेव्हा ही संकटे आणि नाही, बांधिला पेंदीचा सुटला आळा. मी जसं ओळखतो, आतापर्यंत माझ्यात कानावर एक शब्द होतं, आबा म्हणजे माझ्या आई वडिलांपेक्षा सुद्धा मला सगळ्यात जास्त आहे. माझा सर्वस्व आहे. एक वेळी आई वडील नाही भेटले तरी चालेल, पण तुम्हाला आबाच पाहिजे, असं ऐकलेले शब्द होते. म्हणून असं सांगतोय, माझे निवृत्तीनाथ दादा म्हणायचे, माझा ज्ञान दादा पाहिजे, मला माझा ज्ञान दादा पाहिजे. का सांगत होतो? संत महात्मे येतात, थोड्या दिवसासाठी येतात, ते तुमच्या जीवनामध्ये लाभ तो विशेष संत संगे करून जातात. 1 मिनिटामध्ये सांगून जाईल दादा. आता 11 वाजायला थोडा बंद पडायचा. 11 वाजायला 1-2 मिनिटं बाकी आहेत, परंतु तुमचे 5 मिनिटं जास्त घेईल. तुमचं मनोरंजन नाही करणार, तुमचं बरं होईल, चांगलं होईल म्हणून सांगून जाईल. आतापर्यंत कोणी सांगितलं नाही म्हणून मला सांगावं असं वाटतंय. सर्व तरुण दिसत आहेत म्हणून सांगून जाईल दादा. ऐका, जीवनात संतांची संगती करा, सद्गुरूची संगती करा, एवढंच सांगेल. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो, विशेष संता संगे पूर्वपुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ नपजे ते भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वासवरा संता पायी तुका मन हेची करावे मेरासी, बणी संत पायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळा, अंतराय मूळा उपजे ते. यथामती यथा अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचा दोष समजा, माझा विनोदी स्वभावाचा तो दोष समजा.
एखादा शब्द कोणाचं मन दुखवायला गेला असेल तर मला माफ करा सर्वांनी आईच्या अंतःकरणाप्रमाणे. का त्यालाही त्यांनी सांगितलं वेळ झाला आता. काय का बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले ते चोज करुणे मावले रिजे देवी. दादा सांगू तो गोरख दादा इथं सगळं माझ्या माता माऊली. काय असं माहिती का, आपला मुलगा जर असला ना, आपला मुलगा काळा असू शेमडा असू कसा काय असू, आपला मुलगा जर बोलला ना तो आता आई बोलणार, आता ते वेगळं आहे. तो आता आई बोलत नाही तो विषय वेगळा आहे. तो जर लहान असला तो मम्मी जरी बोलला ना, मम्मी बोबडा जरी बोलला ना, मी माझं स्वतः सांगतो, माझ्या मुलावरून सांगतो, माझा साथच नाही. तुम्हाला सांगतो तू कशाला लोकांकडे आपलंच सांगायचं, जास्त तिकडे जाऊ द्यायचं नाही. हम भी किसी से काय म्हणतोय, ऐक 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 विनोदाचा भाग सोडा. अरे आई जर असेल ना, आई किती कठोर अंतकरणाचं कोणी असू दे, आणि तो लहान त्या लहान बाळाने फक्त म्हणावं, आई बोबड जरी बोलला ना, बोबड ती सर्व गावात जाते काय सांगते. ऐकलं का टकूबाई, ऐकलं का सखूबाई, ऐकलं का, काय काय झालं. माझा पिंट्या आज मला आई बोलला, आज माझा पिंट्या मला मम्मी बोलला. महाराज आजची सेवा अशीच आहे. माझी आई इथे सद्गुरू रूपे अंतकरणाने इथे बसलेली, त्यांच्यासोबत मी काय जे बोबडं बोललो असेल, तुम्ही सर्वांना मी तुमच्या मुलाप्रमाणे आणि तुम्हाला ती सेवा तशी बोलणार. बोबडा का बोलणं होय ना, परंतु तुम्ही माझ्या आई येत वडील म्हणून तुम्ही गोड करून घ्या. का बालक बापाचे टाटी रे का बापाची नि जीव लागे की संतोषलीनी वेगे मुख चोडवी. या कीर्तनास बोलता बोलता चुकला असेल माफ करा, असू द्यात. संतांची संगती करा, आपल्या जीवनामध्ये लाभ तो विशेष संतासंगे हे डोक्यात ठेवा. जेवढं सांगतो आणि 5-10 मिनिटं तुम्हाला एक सांगून जाईल. जीवनामध्ये त्या देवाला मात्र विसरू नका दादा. एकदा एक दगड मंदिरात जातो तर तो देव होतो. एकदा एक दगड मंदिरात जातो तर तो देव होतो. त्याच मंदिरामध्ये माणूस रोज 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 जातो परंतु चांगला माणूस देखील होतो. आपली शोकांतिका आहे दादा. मला एक सांगायचं आहे, आपली शोकांतिका अशी, आपले 70% लोक देवाला मानायला तयार नाही. बरोबर महाराज, इथं बोलायचं नाही मला, परंतु सांगून जाईल. एखादं मुसलमानाचं मोमेडियन, एखादं 5 वर्षाचं लेकरू असू द्या दादा, शुक्रवारचा दिवस येऊ द्यात, डोक्यामध्ये गोल टोपी घालतो, त्याला सांगायची गरज नाही, सरळ कुठे निघतो. अरे आपले 25-25, 26-26 वर्षाचे टोळमेत, त्यांना हनुमंतरायाचं मंदिर कोणत्या दिशेला हे सुद्धा अजून माहित नाही. ही आपली शोकांतिका आहे. आणि आपला सप्ताह करणं, कीर्तन करणं म्हणजे आमचा टाइमपास होत नाही, तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला वेळ आहे म्हणून काहीतरी टाइमपास करायचं नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपल्याला कीर्तनातून कुठेतरी आपल्याला परिवर्तन झालं पाहिजे. नाहीतर काय आमच्यासारखं यायचं 2 तास यायचं, आम्ही फेटा बांधायचा, चाटा मारायच्या, नोटा घेऊन जायच्या, तुम्ही घरी जाताच आज झटकून जायचं, महाराज महाराज तुमचं तुमचं, तुम्हाला जाता जाता चांगल्या चांगल्या चपला घेऊन जायचं, घरी जायचं. फायदा आहे. विनोदाचा भाग नाही, शोकांतिका आहे दादा, शोकांतिका आहे, शोकांतिका. ऐक, नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे, काही फायदा नाही दादा. एक लक्षात घ्या, त्या देवाला मानायला तयार व्हा. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगून जाईल, सांगत राहील. मीही माझं कॉलेज जीवन जगत असताना मीही माझ्याबरोबरचे बरेच विद्यार्थी बघितलेले आहेत, देवाला मानायला तयार नाहीत. का? महाराज आमच्याजवळ एवढा पैसा आहे. म्हटलं आयुष्य आराम करून घ्या, मजा करून घ्या, आजचा दिवस येऊ द्या. कोणी बघितलं दादा? मारिती धोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. सोपे नाही ते, हिशोब होणार, सर्व काही हिशोब होणार. डोक्यात एकच ठेवा, आपण त्या देवाला मानायला तयार. दुसरी गोष्ट सांगेल, इथं आमच्या बऱ्याच तरुण मुली दिसतात, दिदी दिसतात, माझ्यापेक्षा छोट्या असतील मोठ्या असतील, सर्वांना एक सांगेल, किती फॅशन करा, किती इतकी फॅशन करा ना. मी तो 5 रुपयाची फॅरन लवली काय लावायची, 5000 रुपयाची चांगली क्रीम लावा दादा, बरं का ताई, चांगली क्रीम लावा, 5000 रुपयाची क्रीम लावा. डोक्यात एवढीच ठेवा, तुम्ही एवढी फॅशन करू नका. आणि त्या फॅशननी वेगळी अशी काही फॅशन करू नका की आपल्या जो संपूर्ण समाजामध्ये ताट मानाने फिरतो आपला बाप, त्या बापाची मान खाली जाईल असं वर्तवणूक करू नका. बापाचा तुम्ही काळी देत काळीच. ज्या दिवशी कुठेतरी आपली मुलगी चुकली ना, बाप त्याच दिवशी 99% संपलेला असतो, फक्त तो दिसायला दिसत असतो. दुसरी गोष्ट सांगेन, फॅशन किती करा. मी तर म्हणतो, मी मुलांना तर लय सांगतो बरं का दादा, आता इथं कोणी नाही दिसत म्हणून सांगतो, एक ठिकाणी काय ती फाटलेली पॅन्ट घालता, मी तो पूर्णच फाटलेली पॅन्ट घाल, एवढी फॅशन करा. परंतु दादा त्याबरोबर एक सांगून जाईल, दादा व्यसन करू नका हो दादा.
आज काळाची गरज आहे म्हणून बोलतोय. व्यसन करू नका. तुम्हाला इथे सांगेल मी, नुसतं तुम्हालाच म्हणत नाही, या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापासून इथून तर तिथपर्यंत पार बाकड्यावर बसलेल्यापर्यंत सांगतो. आता विचार करा, वेळ राहील. एक लक्षात घ्या, माझ्या कमरेचं उपकरण सोडलेलं असेल, ते उपकरण बरंच मोठं असेल, त्या उपकरणात बरीच मोठी जागा असेल आणि तुमच्या खिशामध्ये बरंच काही असेल. एकच लक्षात घ्या, विचार करा, आपल्या खिशातील बिडी, काडी, तंबाखू, बिडी, सिगरेट काय असेल नसेल सगळं काही त्यामध्ये टाकून द्यायचं आणि आतपासून व्यसन मुक्ती व्हायचं. महाराज इथे बसलेल्या 200 लोकांपैकी 2 लोकांमध्ये जरी परिवर्तन झालं रे झालं तरी तुमचा सप्ताह सफल झाला. का सांगू दादा, याच बाटली पायी छोट्या चांगल्या चांगल्यांचे संसार संपून गेलेत. गोरख भाऊ उदाहरण आपण बघितलंय. काय कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, भातुकलीच्या खेळामधली राजा अनेक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला घरी कहाणी. महाराज या छोट्याशा बाटलीने चांगल्या चांगल्यांचे संसार बिघडून गेले, संपलेत. तरुण घरामध्ये पत्नी असते, छोटे छोटे मुलं असतात, तो मुलगा निघून गेलेला असतो. बाप घरामध्ये आई वडील दोघं दिसतात, आई वडिलांना मुलगा निघून गेलेला असतो, त्या बापाला त्याला खांदा देण्याची वेळ येते. अशी वेळ सुद्धा मी स्वतः बघितलेल्या गोष्ट गोष्टी. अरे तो बाप आणि आई काय म्हणते माहिती का, कुठे गेला माझा बाळा, मी रडते लाई लाई, येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही, तळहाताचा पाळणा मी केला, नेत्र देवांचा दिवा मी लाविला, वासराला पावणी जशी अंबरती गाई, येणारे दादा मला झोप येत नाही. आई वडिलांची एकच अपेक्षा असते, माझ्या मुलाने आपला शेवटचा प्राण माझ्या मुलाच्या मांडीवर गेला पाहिजे, त्याने मला पाणी दिलं पाहिजे, शिपा त्याने दिलं पाहिजे, खांद्यात दिलं पाहिजे, अग्नी डाग त्याने दिला पाहिजे, ही अपेक्षा आहे बाबा. त्याला खांदा देण्याची वेळ येते. महाराज एकच समजेल, जाम पर जाम पिने से क्या फायदा, सुबह पियोंगे तो शाम को उतर जाएंगे. किती जुनी प्या, रम रमा रमी, किती मोठा प्या, सकाळी पिलं की संध्याकाळी माळी सर काय होतं, उतरूनच जाते. पर तुम्ही सांगतो अरे एकदा या गळ्यामध्ये टाळ घ्या, इकडे नाचा. तुम्हाला सांगेल, लेकिन हरि नाम का प्याला तो पिले बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. आमच्याकडे येऊन तर बघा, लय मजा आमची. फक्त कधी लेकिन हरि नाम का प्याला तो पिले बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी. बरं महाराज तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त जीव कोणाचं तुटतं माहिती का, आमच्या माता माऊलींचं तुटतो. ती जर आली ना हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, एक विशेष तिथं इथे पहिल्या महिला मंडळी मंदिरात येत नव्हते, आबांमुळे इथे मंदिरात जायला लागले. त्यांचे आभार. माता माऊलीला कीर्तनाला आली ना, शेवटचं वाक्य सांगतो आणि गिरीश महाराज कीर्तन सेवा लगेच संपवतो. बरं का, काय माता माऊली जर कधी तर आली ना, आली मंदिरामध्ये कीर्तनाला आली ना, काय म्हणते माहिती, देवा मला काहीच नको. तिचा पती जर व्यसनाधीन असेल, तिचा भाऊ जर व्यसनाधीन असेल, तिचा मुलगा जर व्यसनाधीन असेल ना, ते काय म्हणते माहिती, देवा हे अनंता, हे माधवा, एकच लक्षात घे, काय कपाळात कुंकुम माझ्या, कपाळात कुंकुम माझ्या, कपाळाच कुंकुम माझ्या,
जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. माता माऊल्या तुमचे आभार. तुम्ही सुद्धा माझ्या झोळीमध्ये तुमच्याकडे ते असतं ना सारे गम पद निसा, ते इथं टाकून द्या, मी घेऊन जाईल गंगेत टाकून देईल. पुरुष मंडळी विचार करा. एवढंच बोलतो आणि मी माझी सेवा इथेच थांबवतो. बोलता बोलता चुकला असेल तर पुन्हा 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 मी पुन्हा येईन असं नाही म्हणणार, पण पुन्हा बरं का, पुन्हा मला माफ करा, असू द्यात कळ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे 8 मिनटं जास्त झाले त्याबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि सेवा इथेच संपली असं जाहीर करतो. श्री सद्गुरू सच्चिदानंद भगवान माऊली, श्री सद्गुरू सच्चिदानंद महारू आबा असतील, त्याचप्रमाणे आमच्या हनुमंतरायाच्या चरणी, त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांच्या चरणी ही सेवा रुजू करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. निवृत्तीराया निवृत्तीराया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ले कोणी वेणे बाकोणी उत्तरी कराच बाप राज